नमस्कार, मी शुभाज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आता सगळीकडे उन्हाळा लागलेलाच आहे, अंगाची लाही होत आहे। तर अशा याच्यामध्ये जे शरीराला थंडावा देतात अशी फळं किंवा फळभाज्या आपण खाण्यास आरोग्यामध्ये वापरली पाहिजे। अशीच एक फळभाजी आहे काकडी। वेलीवर येणारी ही भाजी थंड तर आहेच, त्याचप्रमाणे याच्यात पाण्याचे प्रमाणही भरपूर आहे। सध्या बाजारात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या अशा या फळभाजीची आपण एक स्वस्त मस्त सोपी तरीही पौष्टिक अशी रेसिपी तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे 10 लवंगी मिरच्या, 2 लसणाच्या मोठ्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे। ह्या सर्वांना मिक्सरच्या भांड्यात जाडसर वाटून घ्यायचे। सर्व काकड्या आपण स्वच्छ धुवून त्याचे साल काढून बाजूला तयार ठेवायचे। सोललेल्या काकडीचे आपण मागचे आणि पुढचे टोक काढून घ्यायचे, त्यामुळे काकडी कडू असलीच तर ती बाजूला काढून घेऊ शकतो। काकडी किसताना आपण किसणीच्या मधल्या मीडियम याच्या दात्याने आपण किसून घेणार आहोत, त्यामुळे काकडीला अति पाणी न सुटता आपले चिले छान व्यवस्थित तयार होतात। आता आपण हे खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि आपली काकडी पण छान किसून झालेली आहे। तर आपण आता हे पिळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये हा काकडीचा किस टाकून घ्यायचा आहे। काही जण ह्या काकडीतले पाणी टाकून देतात, तर तसे न करता तुम्ही त्याच्यामध्ये बाजूला काढून मीठ आणि साखर घालून ते पिळून टाका। आरोग्यासाठी हे शीतपेय उपयोगी। आता हे उरलेलं पाणी आपण फेकायचं नाही, हे आपण नंतर याच्यामध्ये यूज करून घेणार आहोत। काकडीच्या किसामध्ये आपण हा ठेचा हे केलेला आहे, आलं लसूण आणि मिरचीचा, तो याच्यात टाकून घ्यायचा आहे। छान हिरवीगार कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे। आणि हा जो कढीपत्ता आहे, आपले चिले अजून छान हेल्दी होण्यासाठी आपण त्याच्यात कढीपत्त्याचा पण वापर केलाय। फक्त हे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत, त्यामुळे हिरवागार आपलं चिले छान तयार होणार आहेत। आता याच्याच मध्ये आपण हे घेतलेले तीळ, ओवा, जिऱ्याच्या पूड ऐवजी आपण अख्खे जिरे घेतले, त्यामुळे स्वाद अजून छान येतो याला, आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। आता हे सगळं एकदा आपण चमच्याने हलवून घेऊया, म्हणजे हे सगळं एकत्र व्यवस्थित कालवलं जाईल। आता याच्यातच आपण गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत। हे 1 वाटी गव्हाचं पीठ आपण घेतलेलं आहे आणि 4 चमचे बेसन आपण टाकून घेतलेलं आहे, डाळीचं पीठ। आता आपण हे सगळं छान एकत्र कालवून एकजीव करून घेणार आहोत। आता याच्यात आपण लागत पाणी टाकून घेणार आहोत। मी 1 वाटी हे पाणी घेतलेलं आहे, गव्हाचे पीठ घेतलेल्या वाटीनेच आपण मापून घेणार आहोत। आता हे मिश्रण अजून पातळ करण्यासाठी आपण अजून 1 वाटी पाणी टाकणार आहोत। हे लागतच टाकायचं आहे, त्यामुळे आपल्याला काय होतं, मिश्रणाचा अंदाज येतो। आता हे मिश्रण अजून पातळ करण्यासाठी आपण अजून 1 वाटी पाणी टाकणार आहोत। आता अजून अर्धी वाटी आपण हे पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये, आणि त्याच्यातच काकडीचं जे पाणी आपण बाजूला ठेवलं होतं ते सुद्धा आपण याच्यात टाकून घेणार आहोत, म्हणजे हे वायाही जात नाही। पाण्याचे प्रमाण अचूक झाल्याने तव्यालाही चिटकत नाही, चिले अजून आरोग्यदायी होतील। तर आपण आता हे सगळं छान प्रकारे एकजीव करून घ्यायचं। आपलं मिश्रण एकजीव झालंय, अशा प्रकारे आपली कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, त्यामुळे आपल्याला चिले करताना सोपं पडतं। चिले तव्याला न चिकटता लवकर सुटतात। एकजीव होईस्तोवर आपण तवा तापत ठेवलेला होता, त्यामुळे तवा छान तापून घेतलेला असल्यामुळे आपले हे चिले व्यवस्थित सुटतात। तर आता आपण याच्यावर एक चिला टाकायचा। आपल्याला जेवढा पातळ पाहिजे असेल त्यानुसार आपण करून घ्यायचं आहे। सुरुवातीला गॅस लहानच आहे, आता आपण गॅस मोठा करून द्यायचा आणि बाजूने कडेकडेने आपण असं हे तेल सोडून घ्यायचं आणि फुल गॅसवर आपण आता हा 3-4 मिनिटं शिजवून घेणार आहोत। आता हलक्या हाताने हे बाजूने आधी
हे चिले सोडवून घ्यायचे. आता परत 1 मिनिट आपण मोठ्या गॅसवर हे शिजवून घेणार आहोत. 1 मिनिट झालेला आहे. गॅस बारीक करून द्यायचा आहे आपण. मीडियम आचेवर आता एक दुसरी साईड पलटून झाल्यानंतर अशा प्रकारे आपला हा चिला तयार झालेला आहे. तेल टाकून पुन्हा व्यवस्थित पसरवून मी तुम्हाला अजून एक चिला टाकून दाखवते. आपला चिला होत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ते चॅनल लवकर सबस्क्राईब करा आणि बाजूलाच दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. तुमच्या प्रोत्साहनामुळे मला वेगवेगळे पदार्थ दाखवण्याचा उत्साह येतो. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत इथपर्यंत बघत आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आता पुढे वळूया. आपले गरमागरम चिले तयार झालेले आहेत. आपण हे लोणच्यासोबत, सॉससोबत किंवा लिंबाच्या लोणच्यासोबत, दह्यासोबतही खाऊ शकतात. तर असा हा आपला मऊसूद नाश्ता तयार आहे. तुमच्या साथीने मी आजपर्यंत इथवर पोचलेले आहे. तर तुमचा हा सपोर्ट मला असाच मिळत राहो. त्यामुळे मी नवीन नवीन रेसिपीज तुमच्यासमोर घेऊन येत राहीन. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.